ते बघा, मला खोबऱ्याची चटणी वाटते मी. मला मूग डाळ डोसा बनवायचा आहे, म्हणजे अख्ख्या मुगाचं भिजत मी घातलेले आहेत. त्याच्यावर येत आपल्याला थोडीशी चटणी बनवूया. त्याच्यामध्ये मी हे 2 मिरच्या घालते, थोडासा आल्याचा तुकडा घातला आहे छोटासा, थोडंसं मीठ घालते, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर घातली चवीपुरती, आणि दही घातले. 2 चमचे दही मी घातलं याच्यामध्ये. ते ग्राइंड करून घेऊया. खोबरं इथे आता बारीक झालेलं आहे. एकदा मी पहिलं बारीक करून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते मी. ते पाणी घालते. चटणी छान वाटून झालेली आहे आपली. जास्त काही मी जाड केलेली नाही, साधारण अशी अशा प्रकारे डोशाबरोबर खायला. चटणी तयार आहे. चटणी काढून घेऊया आणि नंतर डोशाचं वाटून घेऊया. इथे ना मी मूग रात्री भिजत घातले होते. 1 कप मूग हे भिजून एवढे झाले छान, अगदी रात्रभर केलेले. तुम्ही 4-5 तास भिजत घातले तरी चालेल. मग त्याच्यासाठी मी बघा काय काय घेतले. आता मिक्सरच्या भांड्यातच तुम्हाला घालून दाखवते. आता आपल्याला याचे वाटून घ्यायचे. अशी कोथिंबीर घातली मी याच्यामध्ये. 3 मिरच्या घेतल्या, आलं घेतले, थोडंसं कच्चा कांदा घेतला आहे त्याच्यामध्ये. मीठ वगैरे आपण नंतर घालूया. आणि बघा तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे. हे आत्ताच घालते का, म्हणजे याच्यात छान मिक्स होईल. दुसरी पण बॅच मी वाटून घेणार आहे, तेव्हा मी घालणार आहे त्याच्यामध्ये. थोडंसं पाणी घालूया. वाटून घेते मी आता. हे पहा, दुसरी बॅच पण आपली वाटून झालेली आहे. काढून घेते मी याच्यामध्ये. एकदम पेस्ट मी ह्याची केलेली नाही आहे, साधारण असं भरट वाटलेलं आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. 1 टीस्पून मीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये. चांगलं फिरवून घेऊया. आता आपल्याला याचा उत्तप्पा आणि डोसा दोन्ही बनवायचे आहे. तर आता आपण गॅसकडे जाऊया, बनवायला सुरुवात घेऊया. तर उत्तप्प्यामध्ये मला काय काय साहित्य टाकायचं ते मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये. आपण आपला उत्तप्पा झालेला आहे, काढून घेतला आहे मी. आता आपण इथे आपला क्रिस्पी डोसा आणि हा उत्तप्पा झालेला आहे. आता याच्यावरती मी थोडंसं मीठ टाकते, कोथिंबीर, कोबी, तर छान वाटायला. असं वाटते चीज टाकलेलं आहे, पण चीज नाही आहे. आणि बघा आपली खोबऱ्याची चटणी आणि टोमॅटो केचप. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.